नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। मुख्य अधिकारी माननीय श्री सुभाष सावंत वाहन चालक ऑपरेटर यांचे 31 वर्षानंतर आज सत्कारमुक्ती त्यांची आज नियुक्त सेवा होते। त्यांना आमच्याकडून त्यांच्या भावी जीवनाला श्री सुभाष बुधे व वैडी यांना आणि त्यांच्या सहकुटुंबाला आमच्याकडून त्यांच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा। त्यांनी 31 वर्ष प्रदीर्घ सेवा केल्याबद्दल अग्निशमन दल पदमपुरा, सिडको, कांचनवाडी आणि चिकलठाणा आम्ही त्यांचे सर्वस्वी आभारी आहोत। यापुढे ते आम्हाला मदत करतील अशी आमची अपेक्षा करतो। मी श्री विजय राठोड, उपअग्निशमन अधिकारी, सेवरी, सिडको। धन्यवाद। संभाजी आलो होतो जातो एक तास आणि आता ठिकाण भाषाच्या मला परिवार घेऊन आलो ऑफिसमध्ये तर भरपूर काम वाहन चालू देशकुल काम केले। मी मोहन उपअग्निशमन केंद्र अधिकारी गेल्या 30 वर्षापासून मी या दलात नोकरी करते। आज माझा सेवानिवृत्तीचा गौरव सोहळा झाला। मी ह्या 30 वर्षामध्ये कमीत कमी 25,000 ते 27,000 मला काढले आणि विशेष करून आज मराठवाड्यामध्ये कुठेही जसं पाला तिथे जायला तत्पर हजर राहतो। सर, अशी कोणती एखादी घटना आठवती का तुम्हाला? एक घटना नाही, भरपूर घटना आहे की जिथं एक 2006 मध्ये एक गावला खूप मोठा
इथं कावसान गावामध्ये कमीत कमी 70 ते 80 लोक अडकलेले होते. त्यांना बोटीच्या सहाय्याने सुरक्षितस्थळी बाहेर काढलेले आहे. तसे आधी 2022मध्ये लासूर शिवारात पुरं गाव शिवार पाण्यात वेढलं गेलं होतं. तिथून 70 लोक बाहेर काढले होते. एक माझ्या जीवनातला एक खतरनाक आणि सगळ्यात जास्त जो रेस्क्यू कॉल झाला तो परभणी जिल्ह्यात इंदूर इथे एक तलाठी वाळू चोरला पकडायला गेला होता आणि स्वतः बुडून गेला. त्याला एक चॅलेंज झालं होतं माझ्यासाठी की याला कसं काढायचं. मी ते 1.5 मिनिटाच्या आत बाहेर काढलं. तुम्ही प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त होत आहे, तर काय भावना आहे तुमची? सहकार्याची तुम्हाला कसं सहकार्य मिळालं? आता हे मार्गच करायचं भावना नाही व्यक्त करू शकत. आता हे एकदम डिपार्टमेंटचे जोडल्या गेल्यासारखं आहे ते. हळूहळू जर गेलो असतं तर बरं वाटलं असतं, पण एकदम जोडलं गेलं त्यामुळे थोडंसं समजू शकतो. मी आता सेवानिवृत्त होता असताना काय मनामध्ये काय आनंद आहे, एकदम आनंद आहे.